मावल्या नाही उधळून गेल्यात स्मृती, इंद्रधनुष्याचे सारे रंग दाखवून गेल्या स्मृती, जाणीव नेणिवेच्या पलीकडे भेटवून गेल्या स्मृती. प्रिय साहेब, वर्ष झालं तुम्ही देवाघरी जाऊन. सुने झाले अंगण आणि सुना झाला अकोले तालुका. तुमचं असणं हे अकोले तालुक्यातील सर्व काही होतं. तुमचा त्याग आणि तुम्ही या उजाड आदिवासी तालुक्याचं केलेलं नंदनवन कायमच स्मृतीपटलावर तरळत राहील. एखाद्या टेकडीवर उभं राहून दूरवर पसरलेला हिरवा शिवार पाहिला की प्रकर्षाने तुमची आठवण येते. निळाशार जलाशय पाहिला की मन तृप्त होतं. पण त्यासाठी तुम्ही केलेला संघर्ष, काट्याकुट्यातून केलेली पायपीट, त्यातून उभा राहिलेला समृद्ध अकोले तालुका. पण आज तुम्ही या परिवारात नाही याची सतत जाणीव करून देतो. अकोले तालुक्यातील प्रत्येक संस्थेत पाऊल ठेवताना तुमची प्रकर्षाने जाणीव होते. सर्वांना सोबत घेऊन तुम्ही चालत राहिला. तुम्ही कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही. सर्वांना सोबत घेऊन तुम्ही विकासाचा मार्ग अवलंबला. पूर्वीचं राजकारण वेगळं होतं, आताचं राजकारण वेगळं, आणि व्यक्तिगत धेवे दावे आणि व्यक्तिगत टीका टिप्पणी हे कौटुंबिक टिप्पणी हे चुकीचं राजकारण. आपल्या तत्वांशी एकनिष्ठ होतात तुम्ही. अथक प्रयत्नांनी माणसं घडवली तुम्ही. सर्वांच्या हृदयावर राज्य केलं तुम्ही. माणुसकीचा आधारस्तंभ होतात तुम्ही. त्यामुळेच आज समृद्ध अकोले तालुका दृष्टिक्षेपात येतो. या तालुक्यात तुम्ही 5 मोठी धरणं, 16 छोटी छोटी धरणं, 115 पाझर तलाव, 250 साठवण बंधारे बांधून हा तालुका जलमय केला. शैक्षणिक संस्थांच्या वाटा निर्माण केल्या. केवळ शैक्षणिक फी भरता आली नाही म्हणून कोणाचं शिक्षण थांबता कामा नये ही सक्त ताकीद तुम्ही शैक्षणिक संस्था चालकांना दिली. तुम्ही राजकारण समाजकारण करताना येथील प्रत्येक घटकाचा विचार केला. आदिवासींसाठी स्वतंत्र आर्थिक बजेटची निर्मिती केली. पेसा कायद्याची निर्मिती केली. येथील शेतकरी समृद्ध झाला पाहिजे याकरता यासाठी केवळ 11 महिन्यात अगस्ती कारखान्याची निर्मिती केली. आपण नेहमी अगस्ती कारखान्याला अकोले तालुक्याची भाग्यलक्ष्मी असंच म्हणत. तुम्ही या संस्थेवर जीवापाड प्रेम केलं. अगस्ती कारखान्याच्या सत्ता बदलानंतरही आपलं प्रेम कारखान्यावरचं तसूभरही कमी झालं नाही. कारखाना अडचणीत असताना 95 कोटी मिळवून देण्यासाठी आपण स्वतः मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला. शेवटच्या श्वासापर्यंत अकोल्याची ही भाग्यलक्ष्मी टिकली पाहिजे, वाढली पाहिजे, चांगली जोपासली पाहिजे हाच विचार कायम आपल्या ध्यानी होता. हीच भूमिका घेत वैभवराव पिचड साहेबांनीही अगस्ती साखर कारखान्याला नेहमी सहकार्य करण्याची भूमिका घेतली. आपण कधी विरोधकालाही विरोधी मानलंच नाही. तो माझ्या तालुक्यातील आहे म्हणजे माझाच आहे हा विचार आपण शेवटपर्यंत जोपासला. कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळी झालेल्या दंगलीत विरोधकांच्या सर्व केसेस मागे घेण्याची भूमिका तुम्ही घेतली. बहुजनांचा विचार करता तालुक्यातील प्रत्येक सहकारी संस्थेत, शिक्षण संस्थेत तुम्ही बहुजनांना प्राधान्य दिलं. समाजकारण राजकारण करताना विरोधकांवरही कधी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली नाही किंवा कोणाच्या वैयक्तिक जीवनावर भाष्य केलं नाही. हाच सुसंस्कृतपणा पिचड परिवार आजही पुढे जोपासत आहे. हिंदू महादेव कोळी आणि कोळी महादेव हे एकच आहेत हे सिद्ध करण्यासाठी सुप्रीम कोर्टाची लढाई जिंकण्यात आपला मोलाचा सहभाग होता. हा निर्णय केवळ तालुकापुरताच न राहता राज्याला दिशा देणारा झाला. त्यामुळे आज महादेव कोळी समाजाचं अस्तित्व टिकून आहे.
पंचायत समिती सदस्य ते 7 वेळा विधानसभा सदस्य राहिलात. राज्यात आणि राज्याबाहेरही आपल्या कार्यकर्तृत्वाचा दबदबा आजही कायम आहे. आपला हा नेतृत्व संपन्न गुण, आपला प्रवास प्रत्येकाला प्रेरणा देईल असाच होता. पवित्र स्मृतींची ज्योत तेवते अखंड आमच्या मनी, सुगंध तुमच्या आदर्शांचा दरवळतो जीवनी. आठवणी अस्तित्व दिव्य तव वृत्ती भारावली, कृतज्ञतेने आम्ही अर्पितो विनम्र आदरांजली. कृतज्ञतेने आम्ही अर्पितो विनम्र आदरांजली.